तूळ राशी 20 मार्च नंतर सर्वात मोठी खुशखबर. या 5 खुशखबर ऐकून डोळ्यात पाणी येईल. तूळ राशीच्या आयुष्यात काही वेदना अशा असतात ज्याबद्दल तुम्ही कधीच कुणाशी बोलणार नाही, कारण तुम्हाला माहिती होतं कोणी समजून घेणार नाही. तुम्ही हसलात, काम केलं, जबाबदाऱ्या निभावल्या, पण आत कुठेतरी तुटलेली स्वप्न, न बोललेले शब्द आणि देवाकडे विचारलेले प्रश्न साठत गेले. मी चुकीचं आहे का? मी इतकं सहन का केलं? माझ्यासोबतच असं का घडलं? जर हे प्रश्न तुमच्या मनात आले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण तूळ राशीच्या आयुष्यात अशी एक खुशखबर येणार आहे जी केवळ आनंद देणार नाही, तर तुमच्या डोळ्यात नकळत अश्रू आणेल. हे अश्रू वेदनेचे नसतील, तर ते अश्रू असतील देवाने मला पाहिलं होतं याची खात्री देणारे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटच्या भागात अशी एक गोष्ट उघड होणार आहे जी तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या बदलांचा खरा अर्थ सांगेल. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. नंबर 1. 20 मार्च नंतर ग्रहांची अशी स्थिती तयार होते जी तूळ राशीसाठी अश्रूनंतरचं हास्य घेऊन येते. 20 मार्च ही तारीख तूळ राशीसाठी केवळ कॅलेंडरवरील दिवस नाही, तर तो नियतीचा टर्निंग पॉइंट आहे. या दिवसानंतर सूर्याचा प्रकाश, मंगळाची शक्ती आणि शनीची कठोर पण न्यायदृष्टी एकत्र येऊन असा योग तयार करतात जो फक्त त्या लोकांसाठी सक्रिय होतो ज्यांनी शांतपणे सर्व काही सहन केलं आहे. तूळ राशीने गेल्या काळात वरवर अपयश, विलंब, अन्याय आणि भावनिक आघात अनुभवले. पण 20 मार्च नंतर ग्रह सांगतात आता परीक्षा संपली आहे. आता तुम्हाला त्रास देणाऱ्या गोष्टी हळूहळू बाजूला सरकतील आणि ज्या गोष्टी अडकून पडल्या होत्या त्या एका मागोमाग एक सुटायला लागतील. हा बदल अचानक असेल, म्हणजेच तुम्हाला त्या क्षणी आता काहीच होणार नाही असं वाटेल, त्या क्षणी नशीबदार ठोठावेल. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नंबर 2. ज्या गोष्टींसाठी तुम्ही देवाकडे गुपचूप रडून मागितलं होतं तीच गोष्ट आता अचानक तुमच्या समोर येईल. तूळ राशीची वेदना सगळ्यात वेगळी असते. तुम्ही लोकांना समोर रडत नाही, तुम्ही रात्री एकटे असताना देवाशी बोलता. मी सगळ्यांसाठी केलं, माझ्या बाबतीतच असं का घडलं? हा प्रश्न तुम्ही अनेकदा विचारलाही असेल. पण 20 मार्च नंतर देवाचं उत्तर शब्दात नाही तर घडामोडीतून मिळेल. तुम्ही ज्या गोष्टींसाठी मनातल्या मनात प्रार्थना केली होती, नोकरी, व्यवसाय, पैसा, मानसन्मान, नात्यांची परतफेड, ती गोष्ट अशा रूपात समोर येईल की तुम्हाला क्षणभर विश्वास बसणार नाही. त्या क्षणी तुमच्या डोळ्यात पाणी येईल, कारण ही केवळ इच्छा पूर्ण होणं नसेल, तर देवाने तुमचं दुःख पाहिलं होतं याची खात्री मिळणं असेल. नंबर 3. आर्थिक बाबतीत अशी बातमी येईल जी तुमच्या डोळ्यात पाणी आणेल. तूळ राशीने पैशांबाबतीत खूप काही गिळून पुढे चालत राहिले आहे. कधी गरज असताना मदत मिळाली नाही, कधी मेहनत असूनही मोबदला मिळाला नाही, कधी स्वतःच्या स्वप्नांवर पाणी सोडावं लागलं. पण 20 मार्च नंतर ग्रहांची हालचाल सांगते आता पैशाची जोडलेली बातमी फक्त समाधान देणार नाही, तर आत्मसन्मान परत देणारी असेल. कुठे अडकलेले पैसे मिळणे, नवीन उत्पन्नाचा स्रोत सुरू होणे, कामासाठी मिळणारी अचानक मोठी संधी किंवा जुनी चूक सुधारून मिळालेलं यश, यापैकी काहीतरी असं घडेल की तुम्ही आतून म्हणाल हे इतकं सुंदर असेल असं वाटलंच नव्हतं. आणि हो, त्या क्षणी डोळ्यात येणारे अश्रू हे वेदनेचे नसतील, तर ते सुखात श्वास सुटल्याचे अश्रू असतील. नंबर 4. नात्यांमध्ये जे अपमान, तुटलेले शब्द आणि मौन होतं त्यावर आता सत्याचा शिक्कामोर्तब होईल. तूळ राशीच्या आयुष्यात सर्वात जास्त वेदना दिल्या त्या नात्यांनीच, ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःला मागे ठेवलं होतं. तुमच्यावर चुकीचे आरोप झाले, तुमच्या मौनाचा गैरफायदा घेतला गेला आणि तुम्ही काहीच बोलला नाही, कारण तुम्हाला भांडण नको होतं, फक्त समजून घ्यायचं होतं. पण 20 मार्च नंतर ग्रहांची स्थिती अशी बनते जी लपवलेलं सत्य वर येतं. ज्यांनी तुम्हाला चुकीचं ठरवलं त्यांनाच आता उत्तर द्यावे लागतं. कदाचित ते शब्दात माफी मागणार नाही, पण परिस्थिती अशी उलटेल की त्यांना स्वतःची चूक जाणवेल. हा क्षण तुम्हाला समाधान देईल, पण त्याहूनही जास्त तुमच्या डोळ्यात पाणी आणेल, कारण तुम्ही कधी सूड मागितलाच नव्हता, तुम्ही फक्त सत्याची वाट पाहत होता. नंबर 5. जे लोक तुम्हाला हलकं समजत होते तेच लोक आता तुमचं नाव आदराने घेतील. तूळ राशीच्या लोकांनी अनेकदा कमजोरी समजली. तुम्ही जास्त बोलले नाही, तुम्ही फक्त सगळं सहन करून पुढे जाता आणि म्हणूनच लोकांना वाटलं की तुम्ही तुटला आहात. पण 20 मार्च नंतर तुमच्या आयुष्यात होणारे बदल लोकांच्या डोळ्यांसमोर येतील.
जिथे तुम्हाला दुर्लक्षित केलं गेलं तिथेच आता तुमचं नाव चर्चेत येईल. जिथे तुम्हाला कमी लेखलं गेलं तिथेच तुमचा निर्णय अंतिम मानला जाईल. ही प्रसिद्धी ओरडणारी नसेल, पण ती खोलवर जाईल. कारण लोकांना कळेल तुम्ही आजच नव्हे तर वजन असलेला माणूस आहात. नंबर 6, सर्वात मोठा बदल बाहेर नाही, तो तुमच्या आत होणार आहे. हे खूप लोकांना उशिरा कळतं. पण तुळ राशीचा खरा विजय बाहेरच्या शांततेत नाही, तर तो आतल्या शांततेत आहे. 20 मार्च नंतर तुम्ही स्वतःला दोष देणे थांबवाल. मी चुकीचा होतो का हा प्रश्न मनातून नाहीसा होईल. तुम्ही पहिल्यांदाच स्वतःला माफ कराल, स्वतःच्या संघर्षांचा सामना कराल. हा क्षण फार शांत असेल, कुणी टाळ्या वाजवणार नाही, पण तुम्हाला आतून चालेल, आता मी हलका झालो आहे. आणि हेच खरे अश्रू असतील, कारण ते वेदनेकडून नव्हे तर मुक्तीकडून येतील. तूळ राशी कधीच लवकर बक्षीस मिळवणारी रास नाही, पण ती रास आहे जिला देव शेवटी न्याय पूर्ण देतो. तुम्ही जे सहन केलं, जे गमावलं, जे न बोलता गेलं, ते सगळं वाया गेलं नाही. 20 मार्च नंतर जेव्हा आयुष्य तुमच्याकडे परत पाहिल, तेव्हा तुम्हाला जाणवेल की हे सगळं घडायला इतका वेळ का लागला. याचं कारण होतं, कारण काही सुख लवकर मिळालं असतं तर त्याची किंमत कळाली नसती. आता जे मिळणार आहे ते तुमचं आयुष्य बदलणार नाही, तर ते तुमचं स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. आणि जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल किंवा एकच वाक्य मनात येईल, हो, मी जे भोगलं त्यामागे देवाची योजना होती. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणारा प्रत्येक तुळ राशीचा व्यक्ती एक गोष्ट नक्कीच समजून घेईल. आता अश्रूच संपत आहे आणि आता नशिबाची नवीन वेळ देखील सुरू होत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.